गावामध्ये अभिमन्यू नावाचा माणूस पनीर बिर्याणी विकायचा। एक दिवस अभिमन्यू बाजारी जाऊन पनीर बिर्याणीचा ठेला लावून ग्राहकांना आवाज लावत होता, या या आणि पनीर बिर्याणीचा आनंद घ्या। सगळ्यांचा धंदा ह्या वेळेस चालत आहे मंदा। माझ्या बिर्याणीत असलेलं पनीर ह्या गरमीमध्ये करेल तुम्हाला एकदम थंड। तेव्हा तिथे मुखिया येऊन अभिमन्यूला बोलला, अरे काय झालं अभिमन्यू? किती वेळपासून पाहत आहे की गिरायकांना तू आवाज देत आहेस, पण कोणीच तुझी पनीर बिर्याणी खायला येत नाहीये। असं काही नाहीये मुखियाजी, काही वेळाने बघा किती लोक माझ्या गाड्यावरती येऊन बिर्याणी खायचा आनंद घेतील। अभिमन्यू, हे गरमीचे दिवस आहेत, तू पनीर बिर्याणी विकायच्या जागी काही नवीन वेगळं काही विकत नाहीयेस का? नाही मुखियाजी, पनीर बिर्याणी माझे वडील पण विकायचे आणि त्यांनीच मला पनीर बिर्याणी बनवायला शिकवलं होतं। मी या धंद्याला नाही सोडू शकत। काही वेळामध्ये अभिमन्यूच्या ठेल्यावर लोकांची गर्दी जमा व्हायला लागली आणि बघताच बघता अभिमन्यूची पनीर बिर्याणी संपून गेली। मुखिया हसत हसत अभिमन्यूला बोलला, मानलं तुला अभिमन्यू, तुझ्या पनीर बिर्याणीचा स्वाद गरमीमध्ये पण लोकांना आपल्याकडे ओढून घेतो। अभिमन्यू हसत हसत घरी निघून गेला आणि मुखिया तोंड पाडून तिथून आपल्या शेताकडे निघून गेला। शेतामध्ये त्याचा भाचा चंदू मुखियाची वाट बघत होता। काका, तुम्ही अभिमन्यूशी बोललात? हो, मी माझ्या प्रकारे त्याला सांगितलं आहे की पनीर बिर्याणीच्या जागी दुसरं का काही विकत नाहीयेस, पण त्यांनी नाही बोलला। काका, अभिमन्यूची पनीर बिर्याणी एवढी प्रसिद्ध आहे की जर मी त्याच्यासमोर दुसऱ्या आयटमचा गाडा जर लावला तर तो नाही विकणार। माझ्या रोजगाराचं काय होईल? काळजी नको करू चंदू, उद्या मी काही उपाय करून तुला सांगतो। इथे अभिमन्यूची बायको बिंदिया अभिमन्यूला बोलली, उद्या तुम्ही नव्हता तेव्हा मुखियाजी घरी आले होते, बोलत होते की उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे, तू आपल्या नवऱ्याला काही दुसरं विकायला का नाही सांगत? हे मुखियाजी पण ना माझ्या मागे हात धुवून लागले आहेत। जर माझी पनीर बिर्याणी सगळ्या गावामध्ये प्रसिद्ध आहे तर मी दुसरा आयटम का विकू? बरोबर आहे, तुमची पनीर बिर्याणी तर एवढ्या गर्मीमध्ये पण लोक आवडीने खातात हो। दुसऱ्या दिवशी मुखिया आपल्या भाच्या चंदूला बोलला, मी उपाय शोधला आहे चंदू, तू आजपासून अभिमन्यूच्या गाड्यासमोर पनीर बिर्याणीच करून विकणार। काका, तुम्हाला वाटतं मी बनवलेली पनीर बिर्याणी ग्राहक घेतील? पूर्ण गोष्ट तर ऐक चंदू, तू तुझ्या गाड्याच्या आजूबाजूला चांगल्या प्रकारच्या छत्र्या पण लावशील, म्हणजे लोकांना बसायला पण जागा होईल। अजून तर अजून तू प्रत्येक पनीर बिर्याणीच्या प्लेट सोबत एक कोल्ड्रिंक लोकांना मुफ्तमध्ये देशील। काका, याप्रमाणे तर मला मुनाफा कमी आणि घाटा जास्त होईल। मूर्ख कुठला, जर तू असं केलंस तर सगळे ग्राहक आपोआप तुझ्याकडे चालत येतील। एकदा जर त्याचे गिराईक तुटून तुझ्याजवळ जर आले नंतर तू तुझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या बिर्याणीच्या प्लेटची किंमत तू ठेवू शकतोस। तुला माहित नाहीये चंदू, ह्या देशामध्ये फ्रीची गोष्ट बघून खूपच लवकर आकर्षित होतात। राहिली गोष्ट अभिमन्यूची, त्याच्या गाड्यासोबत मला काय करायचंय ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे। दुसऱ्या दिवशी चंदू मुखियाच्या बोललेल्या अनुसार त्याने त्याच्या बाजूला एक चांगल्या व्हरायटीची छत्रीवाली खुर्च्या पण ठेवल्या आणि ग्राहकांना आवाज लावायला लागला, या या, तुम्ही सगळ्यांनी अभिमन्यूचे खराब बिर्याणीचे खूप जास्त चव घेतलीये। एकदा माझ्या हातची स्वादिष्ट पनीर बिर्याणी खाऊन बघा आणि फ्री मध्ये कोल्ड्रिंकचा पण आनंद घ्या। एक ग्राहक चंदूला बोलला, अरे भैया, तुम्ही खरंच एक पनीर बिर्याणी सोबत एक कोल्ड्रिंक फ्री मध्ये देणार? हो हो भावा, मी मजाक नाही करत आहे। अजून तर अजून तुम्ही अभिमन्यूच्या गाड्यावरती गरमीमध्ये पनीर बिर्याणी खायचे आणि इथं या छत्रीच्या खाली आरामात बसून पनीर बिर्याणीचा आस्वाद घ्या आणि ह्या गरमीमध्ये थंड थंड कोल्ड्रिंकचा पण आनंद घेऊ शकता। अरे वा भैया, मग तर खूपच मजा येईल। काहीच दिवसांमध्ये अभिमन्यूचे सगळे ग्राहक तुटून चंदूच्या ठेल्याकडे
पनीर बिर्याणीचा आनंद घ्यायला लागले. अभिमन्यूची आमदनी आता संपून गेली. जर काय मुखियाचा भाचा एक कोल्ड्रिंक फ्रीमध्ये देत आहे, तर तुम्ही पण का नाही देत एक कोल्ड्रिंक फुकट? हे काय बोलत आहेस तू बिंदिया? एकतर मी लोकांना खूपच स्वस्तामध्ये पनीर बिर्याणी विकायचो. जर मी आता कोल्ड्रिंक पण मूकमध्ये द्यायला चालू केलं तर या प्रकारे तर मला माझं घर पण विकताना दिसत आहे. आता मला लक्षात येतंय मुखियाजी मला प्रत्येक वेळेस हा धंदा बंद करायला का बोलत होते. आज मी ह्या गोष्टीवर मुखियाजीला बोलायलाच जातो. संध्याकाळच्या वेळेस अभिमन्यू मुखियाच्या घरी गेला. अभिमन्यूला बघून मुखिया एक विचित्र तोंड बनवून बोलला, काय झालं अभिमन्यू, इथं का आला आहेस? हे बघा मुखियाजी, मला माहित नाही तुमची माझ्यासोबत काय दुश्मनी आहे, पण तुमचा पुतण्या माझ्यासोबत ठीक नाही करत आहे. काय झालं? ह्या गावामध्ये फक्त पनीर बिर्याणी तुलाच विकायचा अधिकार आहे का? नाही मुखियाजी, मी तर असं नाही बोललोय, पण तुमचा पुतण्या चंदू माझ्या बिर्याणीची बुराई प्रत्येक ग्राहकाकडे करतो, पण तो शेवटी माझ्याच गाड्यासमोर बिर्याणी कसं काय विकू शकतो? अभिमन्यू, तू तुझ्या बोलण्याची हद्द पार करत आहेस. प्रत्येकाचा धंदा करायचा तरीका प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आणि हो, जर गोष्ट इथपर्यंत आलीच आहे तर लक्ष देऊन ऐक. तुझ्या वडिलांनी वर्षापूर्वी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं, जे की त्यांनी मला परत नाही केलं. तर तुम्हाला काय बोलायचं आहे मुखियाजी? तर तू त्यांचा मुलगा आहेस, यामुळं तुझं कर्तव्य बनतं की तू तुझ्या वडिलांचं कर्ज संपवावं. माझी आर्थिक परिस्थिती ह्यावेळेस खराब आहे मुखियाजी, ते पण तुमच्या पुतण्यामुळं. काही गोष्ट नाही, तुझा ठेला कधी कामाला येणार? उद्यापर्यंत तुझा गाडा इथं ठेवून जा, नाहीतर मी तुझा गाडा तुझ्या घरातून उचलून घेऊन जाईल. अभिमन्यू तोंड पाडून तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मुखियाची माणसं अभिमन्यूचा ठेला पण उचलून घेऊन गेले. अभिमन्यू बेरोजगार झाला. काही दिवस असेच निघाले होते. शेवटी तुम्ही किती वेळ असंच बसणार आहात घरी? काही समजत नाहीये बिंदिया, इथपर्यंत की धंदा आणि गाडा पण हातातून चालला गेला. आता मी काय करू? मुखियांनी नक्कीच तुम्हाला खोटं बोललं आहे. तुमच्या बाबांना तर स्वर्गात जाऊन खूप वर्ष झाले आहेत. त्यांनी तर तुमच्याकडून कधी नाही बोललं की मुखियाकडून त्यांनी काही पैसे उधार घेतले होते? माहीत आहे बिंदिया, पण माहीत असून पण मी काही नाही करू शकत. आता असं वाटत आहे की हे गाव सोडून जावं लागेल. असं पण माझं आता या गावात मन नाही लागत. एवढं बोलून अभिमन्यूने रागाने एका डब्यावर लाथ मारली. त्या डब्यातून काही सामान खालती पडलं. हे काय केलं तुम्ही? हे तर तुमच्या बाबांचा जुना डबा होता. अभिमन्यूने आपल्या बायकोच्या बोलण्याचं काहीच उत्तर नाही दिलं आणि तो त्या डब्यातून पडलेल्या एका खूप जुन्या कागदाला वाचायला लागला. हे तुम्ही काय वाचताय हो? काय आहे ह्यात? ही तर बाबांची हँडरायटिंग आहे बिंदिया. फक्त बाबाच ह्या गावामध्ये 5वी पास होते. यामध्ये बर्फाची बिर्याणी बद्दल काहीतरी लिहिलं आहे. अचानक अभिमन्यूला काहीतरी आठवलं. मला लक्षात येतंय, बाबा बर्फाच्या बिर्याणी बद्दल आईसोबत बोलायचे पण, की एक दिवस ते बर्फाची बिर्याणी करून विकणार. असं वाटत आहे हेच आहे. जर का असं आहे तर मग तुम्ही बर्फाची बिर्याणी का नाही विकत? जर का तुमच्याकडे पैसे नसतील तर माझ्याकडे एक चांदीचा हार पडलेला आहे. तुम्ही त्याला गिरवी ठेवून या आणि आपला धंदा परत सुरू करा. अभिमन्यू त्याच दिवशी त्या हारला गिरवी ठेवून काही पैसे घेऊन आला आणि तांदूळ विकत घेऊन आपल्या बाबांच्या लिवलेल्या नुसक्याच्या अनुसार भाताला शिजवून त्याच्यात बर्फ मिसळायला लागला. बिंदिया, बर्फाची बिर्याणी तर बनून तयार झाली आहे. तुमच्या बरोबर मी पण विकण्याचा प्रयास करीन. आपण आपल्या जुन्या जाग्यावरच उन्हातच उभे राहून ह्याला विकूया. अभिमन्यू बिंदिया बरोबर आपल्या जुन्या जाग्यावर निघून गेला आणि आवाज लावायला लागला, या बाबांनो या, तुम्ही सगळ्यांनी पनीर बिर्याणी खूप खाल्ली आहे. एकदा तुम्ही बर्फाची बिर्याणी खाऊन थंडा थंडा कोलकोल व्हायचा आनंद घ्या. तेव्हा एक ग्राहक तिथे येऊन बोलला, अरे भैया, पनीर बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी, छोले बिर्याणी याबद्दल तर ऐकलं होतं. बर्फाच्या बिर्याणी बद्दल पहिल्यांदा ऐकत आहे. बघत आहात किती भयानक गरमी आहे. एकदा बिर्याणी खायचा आनंद घ्या आणि थंडीची मजा घ्या. द्या भैया, एक प्लेट द्या. अभिमन्यूने एका प्लेटमध्ये बर्फाची बिर्याणी त्या ग्राहकाला दिली.
बिर्याणी खातानाच तो ग्राहक बोलला, अरे भैया, बर्फाची बिर्याणी खाऊन तर मला असं वाटत आहे जसं की डिसेंबरची थंडी आली असेल. त्या ग्राहकाचं बोलणं ऐकून सगळे ग्राहक अभिमन्यूच्या बर्फाच्या बिर्याणीवर तुटून पडले. काहीच दिवसांमध्ये अभिमन्यूची बिर्याणी आपल्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या शेजारच्या गावांमध्ये पण प्रसिद्ध झाली. अभिमन्यूची बर्फाची बिर्याणी जे पण खायचा त्याला भीषण गरमीमध्ये पण गरमी नाही लागायची. एक दिवस अभिमन्यूची बायको अभिमन्यूला बोलली, तुमच्या बाबांच्या बर्फाची बिर्याणीचा नुसका जर का आपल्याला नाही भेटला असता तर आपण तर रस्त्यावर आलो होतो. तू बरोबर बोलत आहेस. बाबा बाबाच असतात. ह्या जगातून गेल्यानंतर पण त्यांनी आपली मदत केली. मला असं वाटतंय की ह्या भीषण गरमीमध्ये बेचारे खूप गरीब लोक ह्या गरमीमुळे खूप परेशान आहेत, ज्यांच्या घरामध्ये ना कूलर आहे आणि नाही एक पंखा. तुम्ही त्यांना ही बर्फाची बिर्याणी फुकटमध्ये खाडवा. अभिमन्यूला आपल्या बायकोचा सुझाव आवडला आणि अभिमन्यू त्या दिवसापासून गरीब लोकांना बर्फाची बिर्याणी मोफतमध्ये खाडवायला लागला. आता गावामध्ये ज्याला पण गरमी वाटायची तो अभिमन्यूच्या जवळ यायचा. आणि आता अभिमन्यूने गावामध्येच एक दुकान पण विकत घेतली होती. आता तो गावामध्येच दुकानावर बर्फाची बिर्याणी विकत राहायचा. हे बघून चंदू मुखियाला बोलला, काका, आपल्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरलं गेलं. बरोबर बोलत आहेस तू. माहित नाही या चंदूकडे बर्फाची बिर्याणी बनवण्याची रेसिपी कुठून आली. त्याची बर्फाची बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर कोणाला गरमीच लागत नाहीये. आता तर लांबून लांबून लोक येऊन त्याची बिर्याणी खात आहेत आणि ते पण फक्त ह्याच कारणामुळे खातात कारण ते आपल्या शरीरातली गरमी पळून लावू शकतात. तर काहीतरी करा काका. तर दुश्मन ताकदवर असेल तर त्याच्यासोबत दुश्मनी नाही, त्याच्यासोबत समझोता केला पाहिजे. चल माझ्यासोबत. मुखिया चंदूला घेऊन अभिमन्यूच्या घरी निघून गेला. मुखिया आणि चंदूला बघून अभिमन्यू चौकत बोलला, मुखियाजी, आज तुम्हाला या गरीबाची आठवण कशी आली? अभिमन्यू, तुझी बर्फाची बिर्याणी दूर दूर पर्यंत प्रसिद्ध झाली आहे. आता तर लोक आपल्या गावाचं नाव पण बर्फाची बिर्याणीने ओळखत आहेत. पण मी तुझ्यासोबत समझोता करायला आलोय. माझा आणि तुमचं कधी भांडणच नव्हतं, तर समझोता कसल्या गोष्टीचा? तू एक नंबरचा मूर्ख आहेस अभिमन्यू. तुझ्या हातामध्ये बर्फाच्या बिर्याणीची रेसिपी आहे. तू त्याच्यापासून लाखो रुपये कमवू शकतोस. पण तू पैसे कमवायचं सोडून गरीब भिकाऱ्यांना फ्रीमध्ये बर्फाची बिर्याणी खाऊ घालत आहेस. मला असं वाटत होतं की तुम्हाला तुमची चुकी माहीत पडली आहे, यामुळे तुम्ही इथं आला आहात. पण मी चुकीचा होतो मुखियाजी. पैसेच सगळं काही नसतं. गरिबांची मदत केल्यानं आपल्या मनाला जी शांती भेटते ना, ती कोणत्याच पैशानं विकत नाही घेतली जात. तुम्ही इथून चालल्या जाऊ शकता. मुखिया आणि चंदू तोंड पाडून तिथून निघून गेले. अभिमन्यू आज पण बर्फाची बिर्याणी बनवतो आणि त्याला विकतो.